सुकायचा ते पसंत राहतात थंय पुढे. आणि मी या साईडला त्या बाजू 3, 2, 1. मित्रांनो काय धुकं पडलंय, बाप रे जबरदस्त धुकं पडलंय. बघा इथे ह्या साईडला डोंगर आहे पण डोंगरच दिसत नाही, धुकंच धुकं आहे. आणि धुक्यात त्या कपडे ओले होतात. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा वातावरण किती छान आहे. धुकं कितीही पडलं असलं तरी नंतर सूर्यदेव वरती आल्यानंतर हळूहळू वातावरण स्वच्छ होतं. चला आपण आपल्या काजूच्या बागेमध्ये काजू गोळा करायला जाणार आहोत. काजी लागलेत मित्रांनो, चला मग जाऊया पुढे. ऐकत घेऊन गेले तरी जातं ऐकलं अरे मग तुम्ही डॉक्टरकडे जा. तर आता दुपार झाली आहे, तर पप्पांना मी डबा आणला आहे जेवणाचा. तर इथे पप्पा राखण करतात काजूंची, कारण काजू चोरले जातात म्हणून. मी इकडनं जातो. आता इकडं आपण निघूया या बागेमध्ये, दुसऱ्या बागेमध्ये जाऊया. चला चलो मित्रांनो, दुसऱ्या बागेत जाऊया आपण. या बागेची निगराणी पप्पा करतायत. आता आपण दुसऱ्या बागेत जाऊया. ह्या बागेची निगराणी कसं ही लांब पडते आणि इकडे सारे चोर भरपूर आहेत. चला आपण दुसऱ्या बागेत जाऊया. गाड्या इथे सावलीत ठेवलेत. चला जाऊया. मित्रांनो मी आता आलो ह्या काजूच्या बागेमध्ये, दुसऱ्या बागेमध्ये. बघा इथे फळं कशी धरलेली आहेत हे बघा. कुठे कुठे बोंडू पिकले आहेत बघू शकता इथे, आणि कुठे कुठे कच्चे आहेत. ते आता टाईम लागेल त्यांना पिकायला. पण हे जे आहेत आपण एवढे चांगले पिकले ते हळूपणे हे काढायचे. बघा अशा प्रकारे पिकलेले आपण काढू शकतो. खाली पडलेले पण असतात ते आपण काढू शकतो. जेवढे पिकलेले वरती दिसत आहेत ते हाताला मिळत आहेत ते काढून घ्यायचे, आणि खाली पडलेले तेवढे. बाकीच्या फळांना हात लावायचा नाही, ते हळूहळू पिकतील. मित्रांनो हे अशा प्रकारे बोंडू गोळा करायचे असतात ह्या काट्याच्या सहाय्याने. हा बघा ही काठी आहे, काठीला पुढे एक खिळं आहे बांधलेलं आहे अशा प्रकारे, आणि त्याप्रकारे आम्ही टोचून बोंड उचलून टाकतो पिशवीमध्ये. मग बालडी असली बालडीमध्ये टाकतो. ह्याच्याने काय होतं, आपल्याला खाली वाकायचं नाही आपल्याला ह्याच्यामुळे, आणि कुठे अडचणीत हात टाकावं लागत नाही. दगडं किती मोठी मोठी आहेत. आमच्या ह्या बागेमध्ये खडपं जास्त आहेत, खडप दगड.
हे बोंडू, हे असे बोंडू या काट्याला उचलायचे, असे पिशवीमध्ये टाकायचे. बघा हा एक बोंडू वाकत बसत नाही, आम्ही शोधतो, वरती पण बघतो हाताला मिळतात काय, आणि खाली बघतो आम्ही, खालचे उचलायचे असतात. कुठे कुठे दिसत पण नाहीत. ॲक्च्युली मी आता पिशवीत गोळा करतो आहे, पण बादलीत गोळा करायचे किंवा टपामध्ये गोळा करायचे असतात. आई तिकडे गेली, इकडे पुढे, आणि मी या साईडला त्या बागेतनं आलो आणि इकडे गोळा करतो. आता अजून एका बागेत जायचं आहे तिकडे पुढे, तर नंतर जाऊया आई आल्यावरती. आई तिकडनं त्या बागेतनं बोंडी घेऊन आली आहे. बादलीच पकड. बादली घेतो. तुला बालदी घे, मी आधी पाणी पितो. पप्पा काय येईल म्हणजे होती अवधी हा येऊन येतो मका समजलं का, मका बोलले बघते मी गेले जरासं चालू मला निघाल येते त्यांना आता सकाळचं ते बसन रवतात थंय. हे बघा, हे पिकले जे काजू आहेत ते थोडे असे केले तर टकन येतात हातामध्ये. ते पण या टाकूया. परत हे बघा, जर हे गेले की जर तुटतात पटकन. पिकलेले जेवढे हाताला भेटतात तेवढे काढून टपामध्ये टाकायचे, कारण की ते पडले आणि ते बोंडू त्यातून निसटून गेला ते काजू सापडणार नाही, दिसणार नाही, म्हणून ते हाताला भेटतात ते काढले आणि खाली भेटलेले ते टाकले याच्यामध्ये. बघा मित्रांनो, खडपा भाग आहे, पूर्ण दगडच आहे. त्या दगडांमध्ये आम्ही लावलेले आहे. हा डोंगरच छोटा आहे, तो तिकडे हो, तो रस्ता आहे तिकडे, असे इकडे खडप वरती गेले. चला, टाईम वाया घालूया नको आपला वेळ, दगड पटापट गोळा करूया. त्यातून पूर्ण बाकी येतो बघितला. चला, आपल्याला पटापट गोळा करायचे, पटापट. मोबाईल इथे लावून गेलो, मोबाईलच विसरलो कुठे ठेवलाय तो. मित्रांनो, लाल लाल बोंडू बघा लागलेत. हा एक बोंडू मी तोडून खातो. हा नको, हा बघूया. हा जरा चांगला आहे, पिवळतो.
दोन्ही एका हातात कॅमेरा पकडला म्हणून ते पिवळ जमत नाही. पिवळ चल कसं कीड नसली पाहिजे. ह्याच्या वरचा जो देठ आहे तो थुकायचा काढून आणि रस म्हणजे इथे युनिक आहे एकदम वेगळा मस्त. ग्लास भरून याचा रस निघतो एका बोंडचा मस्तपैकी तहान भागतं. बस झालं. आता काळजी गोळा करूया. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इकडे संपवतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.